प्राध्यापक मनोहररावजी धोंडे सर समाजासाठी काय केलंय हे आम्हाला माहिती आहे. कसल्या अडचणी असो, कोणती जात, कोणता धर्म, कोणता पंथ बघितला नाही आमच्या सरनं, अजिबात नाही. लोकांच्या मनामध्ये कसं कधी कधी शंका निर्माण होतात, तो वाण्याचाच आहे, तो लिंगायताचाच आहे, असलं आमच्या सरनं कधी पाळलं नाही. खंदारमध्ये मुस्लिम समाजाचे काय प्रॉब्लेम होते आजपर्यंत ज्याला कोणी सोडवलं नाही ते काही क्षणामध्ये आमच्या धोंडे सरनं सोडवले. एके दिवशी सरांसमोर बसला असताना नगरचा कॉल आला होता एका जंगम घराण्यातून, स्वामी घराण्यातून. त्यांनी सांगितलं म्हणे सर अहो लई मोठं संकट आलंय हो. सर म्हणे काय झालं बोला की आपाजी. अहो काही नाही, ते थोडं एक बिल्डर आलाय, ते बिल्डर त्यांनी ती जागा घेतली स्मशानभूमीच्या वरती कब्जा करायलाय आणि सगळ्या समाधी ते उकरालाय. आमच्या आजीची समान देव, ते आजी डोळ्याला पाणी आलं ते रडू लागलं. सर म्हणले अजिबात काळजी करू नका, चिंता करू नका. काही क्षणामध्ये सरचे कार्यकर्ते गेले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवा संघटनेचे कार्यकर्ते आणि लिंगायताचेही तसेही गरीब धरू नका, प्रत्येक समाजात ते माणसं सरसट्टी करतात. आज विचार करायला गेलं तर कधी कधी आमच्या समाजावरती मला स्वतःला कधी कधी राग येत असतो. आता मराठा समाजामध्ये अख्ख्या मराठा समाजाला एका ठिकाणी जर आणलं असेल कोणी तर ते जरांगे साहेब आहेत. जरांगे साहेबांना सगळ्यांना गोळा केलंय तर आज अख्खी कीर्तनकार त्यांच्यावरती पूर्ण कीर्तन करायला लागले. आणि आम्ही नेमकं धोंडे सरचं जर नाव काढलं तर पोटामध्ये गोळा उठते. दुसऱ्याच्या नाही, आपली लोक बोलतात म्हणे बोलावं काय सर विषयी. संघटनेची दस्ती जर गळ्यात घातली तर म्हणा आजकाल संघटनेच्या दस्त्या घालून कीर्तन करायला. एक सांगतो मी, जो आपल्या समाजासाठी झटतोय ना तुम्ही 100% त्याच्या पाठीमागे राहा. जर तुम्हाला समाजाचं हित व्हायचं असेल तर, आणि आपण जर आपल्या लोकांचे पाय वळले तर आयुष्यामध्ये कधीही विकास होणार नाही. आम्हाला जर उंच बघायचं असेल तर प्रत्येक जणांना साथ द्यायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे. मला इकडल्या तुमच्या खरंच आमच्यापेक्षा तुमच्या सगळ्या लोकांचा लई गर्व आणि अभिमान वाटतो. आमचे सुनील दादा वगैरे जे सगळे मंडळी नाही संघटनेचे वगैरे, आमच्या सरांची पत्नी सौभाग्यवती आमच्या वैशालीताई ज्या वेळेस वारल्या होत्या ना, 10 दिवस यांनी सरांसोबत राहिलेली. आपल्या घरावरती बेलपत्र ठेवून विचारपूस करणारे आमचे लोक आमच्या कसं ओळख नाहीत हेच कधी कधी मला दुर्भाग्य वाटतं. तुमच्या सगळी लोक मदतीला जाऊन येतात, तुमच्यामध्ये एकी आहे, तुम्ही जे ठरवलं ते करू शकतात. आज जरी या इकडल्या ह्याच्याकडून आमचे सर जरी उभा टाकले, इकडल्या जिल्ह्याकडून किंवा तालुक्याकडून, या तालुक्याकडून उभा टाकले तर येतात. पण आमचे लोक म्हणले की नाही महाग पाय ओढल्याशिवायच नाही, दाखवायला एक आणि वागायला एक अशी लोक आहेत. मला एवढंच सांगायचे, मनातली तळमळ कळकळ वाटते म्हणून ज्यांनी आमच्यासाठी केले तर आम्ही त्यांच्यासाठी करावं. आम्ही अजिबात कधी कोणाला नाव ठेवायची नाही, ही तळमळ. शिवार